हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मालवण ट्रिपचा आजचा शेवटचा दिवस आहे, कारण की आज आमचं चेकआउट आहे. 2 दिवस आम्ही जिकडे राहत होतो ते म्हणजे विघ्नेश बीच होमस्टे, तिकडून आज आमचं चेकआउट आहे. आणि आम्ही चेकआउट करून कुठे कुठे फिरायला जातो हे मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो कीप वॉचिंग. अभी हमारा चेकआउट हो रहा है फाइनली. काय काय हरवलंय तुझं? चेन हरवली. चेन हरवली, हिचा स्कार्फ गेला. माझ्याकडे चेन हरवली, माझा गॉगल हरवलाय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हा चला. तिसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की मॉर्निंगला चेकआउट करून 4 व्हीलर बुक करून मालवणची फेमस ठिकाणं व्हिजिट करायची. यामुळे तिसऱ्या दिवशीचं आमचं रूमचं भाडंही वाचलं आणि तेच भाडं आम्ही 4 व्हीलरला देऊन मालवणची काही फेमस ठिकाणं एक्सप्लोर केली. हे मालवण मार्केट आहे जे रविवार आहे म्हणून बंद होतं आणि आम्हाला काहीच आयडिया नव्हती की रविवारी बंद असतं. त्यामुळे आम्हाला इकडून काजू वगैरे घेता नाही आले. तू घेते? आता आम्ही पहिला आलो आहोत मालवण जेट्टीला. इकडून सिंधुदुर्ग फोर्टसाठी बोटी जातात. सो पहिला तुम्हाला कुपन घ्यायचे आहेत. 100 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. कुपन घेतल्यानंतर ते तुम्हाला बोटीने सिंधुदुर्ग फोर्टला पोहोचवतात. 6 जण कोण आहेत? 1 2 3 4 5 6. चल मागे जाऊन बसा, डायरेक्ट मागे जाऊन बसा. आना पडेगा उसको, क्या बोलता है? मला यावंच लागेल. कारण की माझा फोन तिच्याकडे म्हणून फोनसाठी तू येणार. बोटचा नंबर 1 आहे. 1 नंबर बोट 1 तास थांबणार इथे. 1 तास सर्वांनी फिरून यायचंय. हॅलो, हा पॅकेट काढून इथे उजव्या साईडला ठेवायची. मगाशी जिथे होती ती पाठीमागची आता आम्ही आलोय सिंधुदुर्ग फोर्टला. आमचं चेकआउट झाला आहे. हा आमचा 3rd डे आहे. मी मॉर्निंगला चेकआउट करून 4 व्हीलर बुक केली होती आणि आता आम्ही फर्स्ट सिंधुदुर्ग किल्ल्याला आलो व्हिजिट करायला. खूप ऊन आहे यार. आम्ही काही खाल्लं पण नाही आहे. वरून खूप टॅन झाली आहे कालच्या वॉटर स्पोर्ट्समुळे. त्याच्यामुळे मला असा स्कार्फ घेऊन फिरावं लागतं. आता बघू काय खायला मिळतंय का पहिला खाली, त्याच्यानंतर आम्ही वर जाऊ. कारण की 1 तास इकडे फिरायचं आहे. 1 तासाने बरोबर बोट येणार आहे आणि मग जायचं आहे रिटर्न. हा एंट्रन्स आहे फोर्टचा. इथे आम्ही सगळे जातोय. हा मेन प्रवेशद्वार आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा. तर चला आपण बघूया सिंधुदुर्ग किल्ला. तर आज आपण आलोय कोकणातल्या एकदम खास आणि ऐतिहासिक जागी सिंधुदुर्ग किल्ल्यावर. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि समुद्र यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन पाहायचं असेल तर हे ठिकाण तुम्ही मिस करूच शकत नाही.
आणि किल्ल्यावर आम्हाला खायला काहीच मिळालं नाही. पिण्याची सोय आहे, म्हणजे कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम वगैरे तुम्हाला सगळं मिळेल, पण आम्हाला खायला काहीच मिळालं नाही. खात होता हाच ती. तू काय घेतलंस का? भगवान भला करे. थँक्यू. केरी पण आहे. आणि तू? मी नळ्या बोलते. आणि तुम्ही? नळ्याच. तू? नळ्याच. तू? मग आता कोण बोललं? बॉबी. किती सारी नाव आहेत या नळ्यांची. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली हा किल्ला बांधला आणि त्याच वेळी तो समुद्रातील आक्रमणांपासून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण बनला. आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं हे एक मंदिर आहे, जे त्यांच्या कार्याची आणि जीवनाची गोड आठवण करून देतं. या मंदिराला शिवाजी महाराजांचे देवस्थान म्हणून ओळखलं जातं. इकडे महादेवचं मंदिर आहे आणि थोडं पुढे गेल्यावर त्या काळातल्या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, म्हणजे दूध विहीर, साखर विहीर वगैरे. आणि किल्ल्यावर भवानी देवीचं मंदिर सुद्धा आहे, जे खूप सुंदर मंदिर आहे. किल्ला फिरताना आजूबाजूला दिसतो तो फक्त समुद्र, निळसर पाणी, गार वारा आणि इतिहासाची साठलेली कहाणी. तर अशा प्रकारे आम्ही सिंधुदुर्ग फोर्ट फिरलो. आम्ही पूर्ण नाही फिरू शकलो, कारण की 1 तास होता आमच्याकडे आणि त्यात प्रचंड ऊन होतं, त्यामुळे आम्ही इथपर्यंतच जाऊ शकलो. त्याच्या पुढे आम्ही अजून नाही फिरलो. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आणि हाताचे ठसे देखील आहेत, पण आम्ही ते नाही पाहू शकलो, कारण की आम्ही तेवढं नाही फिरलो. पण जर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला बघायचा असेल, त्याची पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल, तर किल्ल्यावर गाईडसुद्धा असतात. सो तुम्ही गाईड घेऊन सुद्धा पूर्ण माहिती घेऊ शकता किल्ल्याची. इकडचं पाणी किती क्लिअर आहे तुम्ही बघू शकता. आता किल्ला फिरून झाल्यावर आम्ही पहिला लंचला आलो आहोत, कारण की आता आम्हाला भूक लागली आहे. हे हॉटेल मालवणी म्हणून आहे, तिकडे आम्ही हे लंच करतोय. जेवण इथे छान होतं. आता आम्ही आलो आहोत जय गणेश मंदिर मालवण. हे मंदिर कालनिर्णयाचे निर्माता जयंतराव साळगावकर यांनी बांधले आहे. हे मंदिर खूप सुंदर आहे आणि हे मालवणमध्ये खूप लोकप्रिय सुद्धा आहे. इकडे खूप लोक येतात दर्शनासाठी आणि जसं तुम्ही बघू शकता इकडे सभागृहामध्ये अशा 8 गणेशाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, ज्या खूप सुंदर आहेत.
आणि या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ही मूर्ती शुद्ध सोन्याची आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी आहेत. अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही हे उकडीचे गरम गरम मोदक खाल्ले, जे खूप यम्मी होते. आता आम्ही आलो आहोत कोकणातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणजे आंगणेवाडीचं भराडी देवीचं मंदिर. भराडी देवी ही स्थानिक ग्रामदेवता आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून तिची महाराष्ट्रभर प्रसिद्धी आहे. इकडे दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भराडी देवीचा जत्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो, ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. आम्ही मार्चमध्ये आलो होतो आणि नुकतीच इकडे जत्रा झाली होती. भराडी देवीकडे नवस करणं ही पारंपरिक श्रद्धा आहे. नवस फळल्यावर अनेक भाविक देवीला साडी, चोळी, सोनं, चांदी, नारळ किंवा प्रसाद अर्पण करतात. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आम्हाला खूप शांत असं दर्शन मिळालं, खूप बरं वाटलं आणि खूप छान असं मंदिर आहे हे. त्यानंतर मग आम्ही उसाचा रस प्यायलो आणि मग आम्ही दुसरीकडे जायला निघालो. आता आम्ही आलो आहोत श्री देव रामेश्वर मंदिर कांदळगाव इकडे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सिंधुदुर्ग किल्ला बांधताना बरेच अडथळे येत होते. तेव्हा महाराजांना दृष्टांत झाला आणि त्यानुसार त्यांनी मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाची पूजा करून घुमटी बांधली आणि घुमटी बांधल्यानंतरच काहीच काळात किल्ल्याचे काम पूर्ण होऊ लागले. अशा प्रकारे सिंधुदुर्ग किल्ला हा या मंदिरामुळे बांधला गेला. त्यामुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. खूप भाविक खूप लांबून या मंदिराचे दर्शन घ्यायला इकडे येतात. हे मंदिर खूप सुंदर आहे. या मंदिरात आम्हाला खूप छान दर्शन मिळालं. आता आम्ही जातोय दुसऱ्या मंदिराकडे. या दुकानातून आम्ही काजू वगैरे घेत होतो. आता आम्ही आलो आहोत धामापूर इथे. इकडे श्री भगवती देवी मंदिर आहे आणि हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. खूप सुंदर मंदिर आहे हे आणि मंदिराचा परिसर तर खूप शांत आहे. त्यामुळे हे मंदिर बघताच प्रसन्न वाटते. श्री भगवती देवी मंदिर हे मालवणमधील एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले स्थान आहे आणि हे मंदिर धामापूर तलावाच्या काठावर वसलेले आहे. या मंदिराचे बांधकाम शके 1827 मध्ये झाले असल्याची नोंद आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय हे मंदिर खूप सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे. देवी भगवतीची मूर्ती ही महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. खूप सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आहे. व्हॉट अ व्ह्यू.
आणि हा आहे धामापूर तलाव. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव मानला जातो. या तलावाच्या पाण्याची विशेषता म्हणजे कितीही पाऊस पडला तरीही पाणी वाहत नाही आणि कितीही दुष्काळ पडला तरीही पाणी आटत नाही. स्थानिक लोकांच्या मते देवी भगवतीच या तलावाचे रक्षण करते. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही इकडे तलावाच्या समोर बसलो. खूप पीसफुल वाटत होतं, म्हणजे फक्त पाण्याचा आवाज येत होता. इतकं शांत होतं वातावरण. आम्हाला खूप खूप भारी वाटलं इकडे. नाव आय एम लिव्हिंग. वी आर लिव्हिंग द कोकण. काय तुम्हा लोकांना परत घरी जाताना नाही, सॅड फीलिंग. घरी पोचाल ना. तर टोटल आम्ही 4 व्हीलरचे 3,300 पे केले होते. तीन दिवसाच्या ट्रिपसाठी सामान बघा 10 दिवसांचं. त्या एक पण 10 दिवसांप्रमाणेच आहे. त्याच्याच तुमच्या पुढे किती बॅग आहेत ते सांगा ना. आता आम्ही आलो आहोत कुडाळ स्टेशनला, कारण आमची ट्रिप ही संपली आहे आणि आता आम्ही जातोय मुंबईला. सो अशा प्रकारे आम्ही मालवणमध्ये 3 दिवस होतो आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप धमाल केली आहे. आणि मी 3 दिवसाचे व्लॉग हे अपलोड केले आहे. तुम्ही ते नक्की पहा. आणि तुम्हीही कधी मालवणला गेलात तर खूप एन्जॉय करा. मालवण हे खूप बघण्यासारखं आहे, एक्सप्लोर करण्यासारखं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.